ते 30 आहेत आणि विभागीय नियंत्रण कक्षाचे 2 असे 32 क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर आहेत. आता हे काय काम करतायत पुढे बघा. या सर्वांनी बदली करिता मंत्री कार्यालयात मोठ्या प्रमाणावर रकमा देऊन बदली करून घेतली असल्याने 3 वर्षात 10 पट रक्कम वसूल करण्याच्या हेतूने, कारण 3 वर्ष तो क्वालिटी कंट्रोलर येतोय, सर्व क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर स्वतःचे काम सोडून शेतकऱ्याला पूर्ण निविष्ठा पुरवठा करण्यासाठी निरीक्षण करण्याचे सोडून हप्ते गोळा करण्यामध्ये गुंतलेले दिसतात. विक्री केंद्र तपासणीला गेल्यावर तपासणी फी, नमुना काढल्यास त्याची फी वेगळी असते. या सर्व हप्तेखोरीपणामुळे कृषी निविष्ठा विक्री केंद्राचे मालक शेतकऱ्याला देण्यात येणाऱ्या निविष्ठाच्या किमतीपेक्षा जास्तीचे कमिशन 40% ते 50% मिळवण्याच्या हेतूने बोगस कंपन्यांचा माल खपवण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्ण निविष्ठा मिळत नाही. याबाबत मी माहिती घेतली असता बहुतांश अधिकारी म्हणजे संचालकापासून जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकापर्यंत या सर्व अधिकाऱ्यांचे बोगस निविष्ठा उत्पादन करणाऱ्या कंपन्यांमध्ये यांचाच वाटा आहे किंवा त्यांच्या रक्तातले नातेवाईक म्हणजे पत्नी, मेहुणा, चुलता, पुतण्या, मित्र अप्रत्यक्षरित्या स्वतःच्या कंपन्या स्थापन करून त्या कंपन्यामधला माल याच कृषी विक्री केंद्रास घेण्यास दबाव आणतात. तुम्ही जरा कृषी विक्री केंद्रामध्ये सुद्धा माझं मत आहे की सगळ्या मीडियाने कृषी विक्री केंद्रामध्ये जाऊन सुद्धा याची माहिती घ्यावी. ही माहिती मला मिळाल्यानंतर मी या बजेट अधिवेशनामध्ये विधानसभा तारांकित प्रश्न क्रमांक 2251 अन्वये राज्यात कृषी गुण नियंत्रण विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या गैरव्यवहाराबाबत विचारणा केली होती की महाराष्ट्रात किती अधिकाऱ्यांच्या नावाने, मित्रांच्या नावाने कंपन्या आहेत, किती निविष्ठा विक्री केंद्र आहेत याची माहिती मागितली असता मला अत्यंत धक्कादायक माहिती मिळालेली आहे. ही कृषी विभागाकडूनच माहिती मिळाली मला. खात्यातील अधिकाऱ्यांनीच कंपन्या सुरू केलेल्या असल्यामुळं या कंपन्यामार्फत उत्पादित झालेले खते, बियाणे, औषधे, कीटकनाशके इत्यादींचे नमुने काढले जात नाहीत. कृषी निविष्ठा विक्री केंद्रांना अधिकाऱ्यांच्या अप्रत्यक्षरित्या मालकीच्या असणाऱ्या कंपन्यामार्फतच, कारण हे जे क्वालिटी कंट्रोल ऑफिसर पुण्याला बसलेले आहेत यांच्याच कंपन्या असल्यामुळं हे त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना सांगतात की हे विकत घेण्यासाठी जबरदस्ती केली जाते. मला वाटतं कोरोनाच्या काळात एकदा कृषी सेवा केंद्र या सगळ्यांनी याच्या विरोधात आवाज उठवला होता आणि पंढरपूरला का काहीतरी एक अधिवेशन किंवा तक्रार ही त्या ठिकाणी केलेली होती. कोल्हापूर संभागातील याच्यातले सगळ्यात जास्त या बोगस कंपन्या ज्या आहेत ते कोल्हापूर